विजय घाडगेंवरील मारहाणीनंतर सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेतला। पक्षाच्या मूल्यांच्या विरोधातील वर्तन खपवून घेणार नाही, कठोर निर्णय घेतला। अजित पवारांचं ट्विट। कृषी मंत्र्यांकडून घडलेली घटना चुकीची, वरिष्ठ नेते कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत योग्य निर्णय घेतील, सुनील तटकरेंचं वक्तव्य। मोठ्या माशाला वाचवण्यासाठी छोट्या माशाचा बळी, दादा कोकाटेंचा राजीनामा घेण्याचा मोठेपणा दाखवणार का? सूरज चव्हाणांच्या राजीनाम्याच्या आदेशावर रोहिणी खडसेंचा सवाल। सभागृहात पत्ते खेळणाऱ्या मंत्र्याची हकालपट्टी करा, विजय घाडगेंची मागणी। कोकाटेंकडून कृषी मंत्री पदाची थट्टा, घाडगेंची टीका। छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणांसह 12 जणांवर गुन्हे दाखल। अजित पवारांनी सूरज चव्हाणांना तातडीनं मुंबईला बोलावलं। लातूर मारहाण प्रकरणानंतर सूरज चव्हाणांची दिलगिरी, विजयकुमार घाडगेंना भेटणार, गैरसमज दूर करणार, सूरज चव्हाणांची प्रतिक्रिया। धाराशिवमध्ये सुनील तटकरेंच्या कार्यक्रमस्थळी छावाचे कार्यकर्ते आक्रमक, सूरज चव्हाणांविरोधात घोषणाबाजी। तर नांदेडमध्ये अजित पवारांच्या वाढदिवसाचे बॅनरही छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी फाडले। विजय घाडगेंना मारहाणीनंतर राज्यभरात आंदोलन, छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्ते फेकत निषेध व्यक्त, तर छावा आणि इतर संघटनांकडून लातूर बंदची हाक। 4 मंत्र्यांसह अनेक अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकले, शिवसेनेचे 4 खासदार हनी ट्रॅपमुळेच पळाले। मविया सरकार पाडण्यासाठीही हनी ट्रॅपचा वापर, संजय राऊतांचा आरोप। संजय राऊतांकडून प्रफुल्ल लोढाचा गिरीश महाजनांसोबतचा फोटो ट्विट, फोटोची सीबीआय मार्फत चौकशी करा, दूध का दूध पाणी का पाणी होईल, संजय राऊतांची मागणी। काही नेत्यांना स्फोटक वक्तव्य करण्याची सवय, तपासात सत्य समोर येईल, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका। संजय शिरसाटांच्या घरावर मध्यरात्री हल्ल्याचा प्रयत्न, घरावर दगडफेक करत आरडाओरडा, सौरभ हुले असं हल्ला करणाऱ्याचा प्रयत्न करणाऱ्याचं नाव। सभागृहात रमी खेळणाऱ्या कोकाटेंवर अजित पवारांनी कारवाई करावी, भाजप आमदार आशिष देशमुखांची मागणी, तर देशमुखांनी स्वतःच्या पक्षापुरतं बघावं, आनंद परांजपेंचं प्रत्युत्तर। 2006च्या मुंबई साखळी स्फोट प्रकरणातल्या आरोपींची निर्दोष मुक्तता, मुंबई हायकोर्टाकडून विशेष न्यायालयाचा निर्णय रद्द, राज्य सरकार सुप्रीम कोर्टात अपील करणार। मुंबईतल्या स्फोटांसाठी वापरण्यात आलेले बॉम्ब ओळखण्यात तपास यंत्रणांना अपयश, हायकोर्टाचं निरीक्षण, साक्षीदारांच्या साक्षीही विश्वास ठेवण्यासारख्या नसल्याची टिप्पणी। मुंबई स्फोटातल्या आरोपींच्या निर्दोष मुक्ततेचा हायकोर्टाचा निर्णय धक्कादायक, आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, किरीट सोमय्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत गोंधळ, सभागृहात विरोधकांना बोलायला परवानगीच नाही, राहुल गांधींचा आरोप। बांगलादेशच्या ढाकात हवाई दलाचं विमान शाळेवर कोसळलं, अपघातानंतर परिसरात आगीचे लोट, पायलटचा मृत्यू। घाटकोपरमध्ये हिंदी बोलण्यावरून वाद, मराठी बोलण्याचा आग्रह धरणाऱ्यांना हिंदी बोलो म्हणत महिलेचा मराठी बोलण्यास नकार। मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवर मुंबई पालिकेकडून दंडात्मक कारवाईचा बडगा, मराठी पाट्या नसलेल्या 3040 दुकानांना पालिकेची नोटीस। पंतप्रधान मोदी बुधवारपासून ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर, भारत ब्रिटन मुक्त व्यापार करारासह द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याचा उद्देश। मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाची बॅटिंग, मुंबईसह कोकणपट्टीला ऑरेंज अलर्ट, मुंबईतील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात। विदर्भातील 8 जिल्ह्यात आजपासून 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पिकांना दिलासा मिळणार, शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार, सोलापूरच्या माढ्याच्या ग्रामीण भागात पावसाची हजेरी।